ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रीयन मोत्यांचे दागिने या सीरीजमधला आज आपला दुसरा दिवस आहे. काल आपण 3 कानातले बघितले मोत्यांचे आणि आज आपण दुसरे 3 डिझाईन्स कानातल्यांचे बघणार आहोत. हे 3 डिझाईन्स आपण आज बघणार आहोत आणि हे 3 डिझाईन्स आपण काल बघितले होते. कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्याला कोणते डिझाईन आवडले ते, आणि उद्या ह्या सीरीजमधल्या तिसऱ्या दिवशी आपल्याला काय बघायला आवडेल हे सुद्धा नक्की कळवा. उद्या आपण बांगड्या बघायच्या, ब्रेसलेट बघायचे मोत्यांचे, बाजूबंद बघायचे की नेकलेस बघायचे महाराष्ट्रीयन मोत्यांच्या दागिने ह्या सिरीजमध्ये, हे नक्की कळवा. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या डिझाईनपासून. तर हे डिझाईन आज आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण एका सुईमध्ये घेतलेले आहेत 3 पांढरे मोती आणि एक निळा क्रिस्टल बीड आपण घेणार आहोत. अशा प्रकारे हे 3 पांढरे मोती आणि एक निळा क्रिस्टल बीड घेऊन त्याला व्यवस्थित गाठ मारून घेणार आपण, म्हणजे त्याचा एक फुलासारखा आकार तयार होईल. म्हणून तर आपण ह्या कानातल्यांना कर्णफुले म्हणतो आणि त्यात मोती असतात म्हणून आपण त्यांना म्हणतोय मोत्यांची कर्णफुले. तर अशा प्रकारे गाठ मारून आपण हा आपला जो शेप आहे तो सिक्युअर करून घेणार आहोत. आता हे एक छानसं छोटंसं आपलं फूल तयार झालं. आता ह्या कानातल्यांमध्ये आपण एक सिंगल फूलसुद्धा वापरू शकतो कानातलं म्हणून, डबलसुद्धा वापरू शकतो. आपल्याला जेवढे लेयर ह्या एका फुलावर चढवायचे तेवढे आपण लेयर्स त्याचे करू शकतो. ह्या ठिकाणी मी आज ह्या एका फुलावर 6 लेयर देणार आहे. तर हे आहे आपलं पहिलं फूल. आता बघूया त्याच्यावर लेयर्स कसे द्यायचे ते. तर ह्यासाठी आपण घेतला एक पांढरा मोती, एक निळा मणी आणि पुन्हा एक पांढरा मोती, आणि त्याला मधल्या निळ्या मण्यामधून आपण सुईला टाकणार, म्हणजे आपली ही एक अशी लेयर तयार होते. ह्या लेयरला सिक्युअर करण्यासाठी बाजूच्या मोत्यांमधून सुई टाकणार आणि पुन्हा तिसरी लेयर आपण करत आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला हव्या तेवढ्या लेयर आपण करू शकतो. आणि आपण हे जे आपल्याला समोर 3 लेयरचं दिसतंय त्याला सुद्धा कानातलं म्हणून वापरू शकतो एक हुक लावून, किंवा आपल्याला जर लांब हवे असतील, लांब आवडत असतील तर आपण अशा प्रकारे एक 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 लेयर त्यावर चढवत जाणार आणि आपलं 6 लेयरचं कानातलं आज आपण करत आहोत. तर असे पांढरे, एक पांढरा, एक निळा आणि पुन्हा एक पांढरा, असं करत आपलं हे पांढऱ्या लेयर्स तयार झालेल्या आहेत. आता शेवटच्या लेयरसाठी आपण आधी एक निळा मणी घेतला, त्यानंतर पांढरा मोती आणि नंतर पुन्हा निळा मणी, अशी आपली ही शेवटची लेयर आपण तयार केली. आणि आता हे असं सुद्धा आपण कानातलं म्हणून वापरू शकता, पण मला अजून शेडिंग हवं होतं म्हणून मी छोटा 0 साईजचा मणी त्या प्रत्येक 2 पांढऱ्या मोत्यांमध्ये लावत आहे. यामध्ये आपण हा जो आकाशी 0 साईजचा मणी आहे तो प्रत्येक पांढऱ्या मोत्यांमध्ये लावलेला आहे. पांढरे मोती हे 3 mm साईजचे, डार्क निळे मोतीसुद्धा, क्रिस्टल बीडसुद्धा 3 mm साईजचे. तर आपला आकाशी जो मोती आहे तो मात्र 0 साईजचा आहे. अशा दोन्ही बाजूंनी आपण हे मोती लावून घेतलेले आहेत आणि धाग्याला गाठ मारून आपण तो शेप सिक्युअर केलेला आहे. आता याला कानातल्यांसारखा उपयोग करण्यासाठी याला आपण एक हुक लावणार आणि तयार आहे आपलं डिझाईन नंबर 1चे कानातले, मोत्यांचे कानातले. आता बघूया डिझाईन नंबर 2. यासाठी आपण सुईमध्ये घेत आहोत अल्टरनेट, एक मोती एक जंप रिंग, एक मोती एक जंप रिंग. असे आपण 5 मोती घेणार, 3 mm साईजचे मोतीत, आणि जंप रिंगसुद्धा 3 mm साईजचीत. 5 मोती आणि 5 रिंग ह्यांचं एक फूल तयार करणार आहोत आपण, आणि त्या फुलांच्या शेपला सिक्युअर करण्यासाठी गाठ मारून घेतलाय आपण. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ऑरेंज किंवा केशरी रंगाचा एक क्रिस्टल बीड लावायचा आहे. तर तो लावून आपण बाजूच्या मोत्यांमधून सुई टाकून घेतलेली आहे, काढून घेतलेली, म्हणजे आपला आकार हा सिक्युअर राहतो, आणि धागा कापून घेतला. हे झालंय आपलं एक छानसं फूल तयार. याला एक कडी म्हणजे जंपरिंग लावून घेतली
आणि त्याला हुक लावून घेतलं. हे तयार झालंय आपलं डिझाईन नंबर 2ची कर्णफुले, मोत्यांची कर्णफुले. आता बघूया डिझाईन नंबर 3. डिझाईन नंबर 3 करण्यासाठी आपण सुईमध्ये घेतलेलं आहे एक 0 साईजचा गुलाबी रंगाचा मणी, त्यानंतर एक पांढरा 3 mm साईजचा मोती आणि पुन्हा 0 साईजचा आकाशी रंगाचा मणी घेतलाय. आणि त्याला आपल्याला एक पाकळीसारखं लुक देण्यासाठी आपण मोत्यातून सुई काढून घेतली, म्हणजे आपला एक लटकनसारखा शेप तयार झाला. ह्याला आपण म्हणूया एक पाकळी, फुलाची एक पाकळी. अशा आपल्याला 6 पाकळ्या करायच्या आहेत. दरवेळेस आपण एक गुलाबी, एक पांढरा मोती आणि एक निळा आकाशी रंगाचा 0 साईजचा मणी, असं करत करत टोटल 6 पाकळ्या आपण करणार आहोत. प्रत्येक वेळेस आपण सुई शेजारच्या मण्यातून काढून तो शेप सिक्युअर करत जाणार, म्हणजे आपला जो शेप राहणार तो इंटॅक्ट राहणार आहे. तर अशा 6 टोटल लेयर आपण तयार केलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये आपल्याला निळा एक 0 साईजचा मणी टाकायचा आहे. तर त्याच्या आधी सिक्युअर करून घेतलं आपण बाजूच्या मोत्यांमधून आपली सुई टाकून, आणि हा 0 साईजचा मणी आपण सेंटरला टाकत आहोत. अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे सेंटरला निळा मोती असलेलं फूल. आता ह्याला आपल्याला कानातल्यांचं हुक लावण्यासाठी एक कडी जोडून घेतलेली आहे सुई धाग्याच्या मदतीनेच, आणि ह्या कडीमध्ये आपण एक हुक बसवून घेणार आणि आपलं तयार झालेलं आहे एक कानातलं, ज्याला आपण म्हणणार आपलं आजच्या दिवशीचं डिझाईन नंबर 3. तर आपण असे 3 डिझाईन्स तयार केले. आपल्याला कोणतं डिझाईन आवडलं हे नक्की कळवा, आणि ह्या सिरीजमध्ये आपण पुढे काय बघायचं हे सुद्धा आपण कळवणार आहात. आपण ह्या सिरीजमध्ये महाराष्ट्रीयन मोत्यांचे दागिने ह्या सिरीजमध्ये पूर्ण साज तयार करणार आहोत. कानातल्यांपासून आपण सुरुवात केली, पुढे बांगड्या, नेकलेस हे सगळं आपण बघणार आहोत. तर बघत राहा ओकास क्रिएशन. थँक्यू फॉर वॉचिंग.